आजच्या प्रोग्राम जो आहे आपला मधमाशी पालन आणि तंत्रज्ञान संधी व यशोगाथा या प्रोग्रामाला आपण सुरुवात करणार आहोत. या प्रोग्रामासाठी आपल्याला लाभलेले आपले वक्ते डॉक्टर दिनकर पाटील सर आणि अमित गोडसे सर ते स्टेजवर उपस्थित झाले आहेत. त्यापैकी दिनकर पाटील सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रोग्रामला सुरुवात करावी. आजच्या या 10व्या ॲग्रोव्हिजन कार्यक्रमामध्ये मधुमक्षिका पालन या विषयामध्ये आपल्या जमलेल्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. मी दिनकर पाटील, मधुमक्षिका पालक, मधमाशी पालनाचा व्यवसाय करतो मागच्या 13 वर्षापासून. मधमाशी आणि तंत्रज्ञान, मधमाशीचा शेतीसाठी काय उपयोग या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्याला मधमाशी काय हेच माहिती नाही. आपल्याला मधमाशी म्हणलं की फक्त आगामाशाचं पोळं दिसतं आणि कुठंतरी काटेरी झुडपातलं पोळं दिसतं, पण प्रॅक्टिकली ती मधमाशी काय आहे आणि मधमाशीचा निसर्गातला रोल काय आहे, आपल्या शेतीतला रोल काय आहे निसर्गातला, आपण हे आज पाहणार आहोत. आणि व्यवसाय संधी कशा आहेत त्यामध्ये. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 4 प्रकारच्या मधमाशाच्या वसाहती आपल्याला आढळून येतात, ज्यातल्या 2 प्रकारच्या मधमाशा तुम्ही सर्वांनी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आग्यामाशा एक आणि दुसरं काटेरी मधमाशा, जे काटेरी झुडूप दिसतं आपल्याला ते. या 2 प्रकारच्या मधमाशा आपण पाहिल्यात. एक सातेरी मधमाशी काही लोकांनी पाहिली असेल, जी कुठंतरी खोडामध्ये असताना 6-7 पोळं बांधते. कुणी पाहिलंय का? यस, सातेरी मधमाशा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि एक स्टिंगलेस बी, जिला काटा नसतो, तिला इकडच्या भागामध्ये पोळ्याचं मोहाळ म्हणतात, कुणी चिरट्या मोहाळ म्हणतं. ही एक चौथी जात आपल्याकडं विदर्भामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. आणि 5वी एक जात आपल्याकडं आहे, जी ॲपिस मेलिफेरा, जी इटालियन जाते, बाहेरून इथं आणलेली आहे. ती खूप 70 वर्षापूर्वी आलेली आहे आणि आज जगमान्य म्हणून तिला मान्यता आहे. सगळीकडं त्या ॲपिस मेलिफेरा या जातीचं पालन केलं जातं, इटालियन बीजचं. याच्यामध्ये 2 वेगळे प्रकार आहेत, एक उघड्यावर राहणाऱ्या जाती आणि अंधारात राहणाऱ्या. त्याच्यामध्ये 2 ज्या मधमाशा आपण रेग्युलर पाहतो, आग्यामाशा जी उघड्यावर राहणारी जात आहे, आणि दुसरी काटेरी मधमाशा, ही एक उघड्यावर राहणारी जात आहे. आणि बाकीच्या 3 या अंधारात राहणाऱ्या जाती आहेत. उघड्यावर राहणाऱ्या जाती ह्या कायम वाईल्डच आहेत, त्या कधीही पेटीमध्ये पाळल्या जात नाहीत. जरी कुणी प्रयोग केला असेल त्याचा, तरी तो प्रयोग म्हणूनच आहे. प्रॅक्टिकली त्याचा बिझनेस म्हणून हा असा कुठेही काही फायदा होत नाही. आणि या ज्या अंधारात राहणाऱ्या 3 जाती मी तुम्हाला सांगितल्या, काटेरी स्टिंगलेस बीज, सातेरी आणि ॲपिस मेलिफेरा, या 3 जातीचं संगोपन केलं जातं. याच्यापासून आपण व्यवसाय करून उत्पन्न घेऊ शकतो. आता व्यवसाय संधीमध्ये मी तुम्हाला, कारण आधीच उशीर झाला आहे, मी तुम्हाला असं थोडक्यात सगळं सांगत जाईन आणि शेवटी मग तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन आणि तुम्हाला नंबर पण देईन, की नंतर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. व्यवसाय संधी हा जो विषय दिलेला आहे माझ्याकडं, या मधमाशी पालनामध्ये बऱ्याच प्रकारे आपल्याला उत्पन्न होतं. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला पहिलं उत्पन्नाचं साधन म्हणजे बी ब्रीडिंग करणे, मधमाशाची पैदाश करणे आणि मधमाशाची विक्री करणे, हा माझा मूळ व्यवसाय आहे. कारण आपल्याकडं बी ब्रीडिंग हा विषय कोणी घेतला नाही, कोणी शिकवत नाही, किंवा बी ब्रीडिंगचं काम कोणी करत नाही. मी सतत 500 ते 700 पेट्या कंटिन्युअसली वर्षभर पाळतो, सतत 10 वर्ष झाले. आणि मधमाशाचं ब्रीडिंग करणे, त्याचं विभाजन करणे आणि मधमाशाच्या पेट्या विकणे हा माझा मूळ व्यवसाय. नंबर 2ला मी पॉलिनेशनचं काम करतो, ज्यामध्ये काही कंपन्याचं जे सीड बनवतात, त्या प्रत्येक कंपन्याला मधमाशी लागते. हे आपल्याला बाहेर माहिती नसतं, पण ते असतं तसं. डाळिंबाला प्रत्येक डाळिंबाच्या शेतामध्ये मधमाशीशिवाय पॉलिनेशन होत नाही. आज जवळपास 60% मधमाशा निसर्गातल्या संपलेल्या आहेत. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्प्रे करतोय आणि वृक्षतोड करतोय. या 2 बाबीमुळं आपल्या निसर्गातल्या 60% मधमाशा या संपत आल्या. त्यामुळं आज शेतकऱ्यांना भाड्याने किंवा विकत मधमाशा घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याकडं पूर्ण भारतामध्ये जेवढा डाळिंब उत्पादन होतं, त्याच्या 80% डाळिंबाचं उत्पादन फक्त महाराष्ट्रामध्ये होतं. एवढी मोठी संधी आपल्याकडं आहे. आणि आज त्या संधीचं सोनं करत आम्ही एक आमचा ग्रुप तयार केला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पॉलिनेशन करतोय. त्याच्यामध्ये
भाड्याने पेट्या देणे हा एक आमचा मूळ व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये सरासरी एका पेटीला एका महिन्याला 1,500 रुपये भाडं मिळतं. असा हा एक उत्पन्नाचा स्रोत त्याच्यामध्ये दुसरा आहे. आणि तिसरा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे मध. आपल्याकडं चुकीची एक अशी हे म्हण लागलेली की आपल्याला मधमाशी नाव घेताना सुद्धा मध आणि माशी, आधी मध आणि मग माशी, हे जे चुकीचं नाव तिला कोरले गेले तसं अजिबात नाही आहे. मधमाशी म्हणजे माशी ती बी म्हणजे मधमाशी, बी म्हणजे पॉलिनेशन. हे समीकरण कुठंतरी जुळल्या गेलं पाहिजे होतं, पण माहीत नाही कशामुळे की लोकांपुढं मधमाशी प्रेझेंट करताना मध आधी प्रेझेंट केला आणि माशी नंतर प्रेझेंट करण्यात आली. त्याच्यामुळे आपल्याला मधमाशी म्हणलं की मधच दिसतो आधी, आणि आपण मधासाठी मधमाशा ही एक आपल्या डोक्यातली जी संकल्पना आपल्या डोक्यात बसली त्याच्यामुळं निसर्गाचं अतोनात नुकसान झालं. कारण ती मधमाशी मध गोळा करते ही आपल्यासाठी नाही. बऱ्याच वेळेला लोक मला प्रतिप्रश्न करतात की ती मधमाशा मधाचं काय करतात, गाय दुधाचं काय करते म्हणलं तर काय सांगावं आपण. मधमाशी मध गोळा करते, ती तिचं खाद्य आहे. मधमाशी 2 प्रकारचं खाद्य खाते, एक मध आणि दुसरा पोलन, पराग. हे जे पोलन आहे ती मधमाशी, तुम्ही पाहिले मधमाशीचं चित्र असतं कुठे नेटवर, तिच्या पायाला 2 पिवळे पिवळे ठिपके असतात, पाहिलं ना. तर तो पोलन मधमाशी बाहेरून आणते आणि मधमाशी पोलन आणि मध या 2 गोष्टी खाते. ती तशाच पद्धतीनं निसर्गातलं गोळा करून स्टोअर करते. मधमाशीनी स्टोअर केलेला जो मध आहे तो कायमस्वरूपी लॉंग लाईफ आहे, त्याला कुठंही त्याची व्हॅलिडिटी नाही. इतका सुंदर प्रकारे ती मध गोळा करून तो मध साठवते आणि तो मध विक्रीसाठी आपण तो कलेक्ट करतो. तर मध कलेक्ट करणे हा तिसरा विषय झाला. आणि मग जर तुम्हाला मध कलेक्ट करायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणं अत्यावश्यक आहे. बऱ्याच वेळेला मध म्हणले, आता रस्त्यात पाहतो आपण बरेच लोक ते मधाचे कांदे काढून रोडच्या कडेला उभे राहतात आणि बऱ्याच वेळेला पेपरमध्ये पण येतं ते की छान व्यवसाय केला लोकांनी, असं तसं. सगळं चुकीचं आहे ते. कारण आपण ते मधमाशाचं पोळं जर काढलं आणि सगळ्या मधमाशा झाडून पोळं तोडून जर मध आणून खाल्ला तो पचेल काय आपल्याला. कारण एक मधमाशाचं पोळं काढून टाकणे म्हणजे एक अख्खं गाव मारले इतकं पाप लागतं आपल्याला. एका मधमाशाच्या वसाहतीमध्ये कमीत कमी 10 ते 20 हजार मधमाशा असतात. आपल्याला माहिती नाही राणी मरतेमध्ये का ड्रोन मरतात का वर्कर बीज मरतात, अंड्याळी मरतात का लार्वा मरतो. पाहतो काय आपण अंगावर काहीतरी पांघरतो आणि गडबडीनं जाऊन ते पोळं काढून कुठंतरी फेकून देतो आणि मधाचा कांदा घेऊन पळून जातो. बरोबर आहे, याच्यात कोणाला डाऊट आहे. बऱ्याच वेळेला आपण एक धुराची नळकांडी करून त्याला इतका मोठा धूर देतो, ते मधमाशाचं पोळं तोडून खाली पाडतो आपण. काय काय मरतं माहिती आहे का आपल्याला. त्याच्यातली जर ती राणी माशी मेली तर पुढं वसाहत वाढत नाही, संपली वसाहत. कारण ती राणी तयार होण्यासाठी पुन्हा त्यांना पोळं उभं करावं लागेल. दुसरं त्याच्यामध्ये ब्रीडिंग टाकायला राणी असणार नाही, मग कुठून राणी पैदा होणार आहे त्याच्यामध्ये. इतका विचित्र कार्यक्रम आहे. आणि बऱ्याच वेळेला असं मी पाहिलं आहे की मधमाशाची ज्या पोळं काढून विक्री करणाऱ्याची संख्या आपल्याकडं बरीच आहे. लोक बादलीमध्ये पोळं काढून घेऊन, मला माहिती नाही काय आपल्याकडं आतासुद्धा लोक मधमाशी पालन म्हणले की कुठंतरी कांद्याचे 10-5 कांदे असे ते काठीला लावलेले किंवा बादलीमध्ये मध घेऊन आलेला असाच व्यवसाय समजतात. मला पण विचारतात कुठल्या रस्त्यावर विकता म्हणून. मधमाशी पालन ही संकल्पनाच आपल्यापर्यंत पोहोचली नाही. कारण मधमाशी पालन हे कोट्यावधीचा बिझनेस आहे. आज हरियाणा, पंजाब, UP-मध्ये लोक 5-5, 10-10 हजार मधमाशाच्या पेट्या सांभाळून कित्येक हजार टन मध उत्पादन करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथून मध बाहेर जातो. इतकी मोठी इंडस्ट्री आहे, पण त्याच्याकडे आपलं 100% दुर्लक्ष झालेलं आहे. आणि पॉलिनेशन हे होतं हे माहितीच नाही शेतकऱ्यांना. आपल्या प्रत्येक जे आपले पिकं आहेत, बोरी आहेत, बाबळी आहेत, गवत आहेत, जिथं क्रॉस पॉलिनेशन होऊन फळधारणा होणे आहे त्या प्रत्येक ठिकाणी मधमाशी लागतीच आहे. निसर्गातलं 95% पॉलिनेशन एकटी मधमाशी करते. या गोष्टीचा आपल्यापर्यंत कधी अवेअरनेस झालाच नाही. आपल्याला माहितीच नाही की मधमाशीचं पहिलं कार्य काय. आणि मग आपल्याकडे झालं की मधमाशी म्हणलं की मध जसा मिळतो तसा त्या मधमाशीपासून अजून बरेच बाय प्रॉडक्ट पण भेटतात आपल्याला. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही वर्षभर मध जरी नाही घेतला तरी तुम्ही लखपती आहात. कारण मधाशिवाय उत्पन्न ही संकल्पनाच माहिती नाही आपल्याला.
आणि मग आपल्याला त्याच्यातले वेगवेगळे स्रोत काय आहेत, पोलन कसा कलेक्ट केला जातो. आपल्याकडे फॅरेक्स वगैरे येतं प्रत्येक ह्याच्यामध्ये. पोलन्स म्हणजे प्रोटीन्सचा साठा आहे. ते सगळे पोलन कलेक्ट करणे आणि ते पोलन बाजारात विक्री करणे हा एक त्याच्यामध्ये उत्पन्नाचा स्रोत आहे. त्याच्यानंतर मेणाचा, आज सध्या मेणाची परिस्थिती काय माहिती आहे का कुणाला? मेणाचे भाव काय आहेत सध्या? मेणाचे भाव गगनाला भिडलेत. 1000 रुपये किलो मेणाचा भाव चालू आहे पेरियानी वॅक्सचा. आणि असं का घडलं? इतकी दिवस मेण मधाच्या अर्ध्या किमतीत भेटायचं. 200 रुपये किलो मध असेल तर 100 रुपये किलो मेण असायचं. पण वरचेवर लोकांमध्ये अवेअरनेस आला, हंटिंग बंद झालं. पूर्वी काय व्हायचं? हंटिंग असायचं, जाणे पोळं तोडणे, ते सगळं मेणासहित पिळणे, मध काढणे आणि मेणाची किंमत आहे का? नाही. आपल्या लेखी मेणाची किंमत काहीच नाही. मेन फक्त आपल्याला काय वाटतं की मध गोळा करण्याचं साधन, मध ठेवण्याचं साधन. पण जर प्रॅक्टिकली बघितलं तर 1 किलो मेण बनण्यासाठी मधमाशीला 10 किलो मध खावा लागतो. आणि मग हळूहळू सायंटिफिक बीकीपिंग आलं. लोक शास्त्रशुद्ध मधमाशी पालन करायला लागले आणि मग पोळं तोडणे हा विषय संपला. आणि मग फक्त वॅक्सचं जे वरचं जे कॅपिंगचं जे वॅक्स आहे ते तेवढंच मेन यायला लागलं. आणि आज मध 400 रुपये किलो आहे तर मेन 800 ते 1000 रुपये किलो विक्री होते. पर्यायाने लोकांना माहिती झालं, अवेअरनेस झाला आणि हळूहळू त्या मधमाशी पालनाकडे लोक वळायला लागले. आणि त्यातल्या काय बाय प्रॉडक्ट आहेत, त्याचं कुठल्या उत्पन्नाच्या बाबी आहेत हे हळूहळू पाहत चालले लोक. आणि मग लक्षात आलं की नाही, वॅक्सला खूप संधी आहे. आणि मग आता वॅक्स एक्स्ट्रॅक्शनचं वेगळं युनिट चालू होतं आहे. लोक मध न घेता वॅक्स कसं एक्स्ट्रॅक्ट करता येईल याच्यावर लक्ष देतात. वॅक्सच्या डिमांड येतात. त्याच्यानंतर प्रोपोलिस हा एक मध्ये डिंकासारखा पदार्थ असतो. तो प्रोपोलिस आपल्याला खूप महाग विकला जातो. तो प्रोपोलिस कलेक्शन करून त्याच्यातून आपल्याला उत्पन्न घेता येतं. आणि तुम्हाला माहिती नसेल, मधमाशा चावल्यानंतर आपल्याला चांगला उपयोग होतो शरीराला. संधिवाताचं एक ते खूप मोठं औषध आहे. त्या पद्धतीनं सध्या विष त्या मधमाशाचं जमा करून विष विक्री केल्या जातं. असे वेगवेगळे त्या मधमाशाच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. आणि हे खूप मोठं दालन आहे एक प्रकारचं. आणि याच्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये फक्त 4 ओळी लिहिलेल्या आहेत. BSc सेकंड इयरला थोडासा विषय घेतला आहे, तोही एका पेजवरचाच आहे. म्हणजे आज निसर्गातलं 95% पॉलिनेशन एकटी मधमाशी करते, पण मधमाशी प्रेझेंटच झाली नाही. आणि मग अशा सेमिनारमधून आम्ही त्या मधमाशीच्या अवेअरनेससाठी काम करतोय. आम्ही वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम घेऊन, आम्ही TV वर प्रोग्राम देऊन, परिपत्रकं काढून आम्ही लोकांना मधमाशीबद्दल समजावतोय की मधमाशी आपला किती अविभाज्य घटक आहे. आपल्या जेवणातल्या 3 अन्नातला 3 घासातला 1 घास मधमाशी देते. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? पण प्रॅक्टिकली हेच सत्य आहे. आपला जर निसर्ग नाही चालला, आपण काय खाणार आहेत? तुम्हाला माहिती आहे का, ज्वारीच्या सीझनमध्ये खूप मध निघतो. ज्वारीवर खूप चांगलं पॉलिनेशन होतं आणि ज्वारीचा मध येतो तेव्हा ज्वारीची फळधारणा होते. बाजरीवर काम होतं, बाजरीची फळधारणा होते. तिळावर काम होतं, तिळाची फळधारणा होते. आज आपल्याकडे तेलबिया संपत चालल्या. तेलबिया पेरत नाहीत कुणी आजकाल. आपल्याकडे 60-65% तेल बाहेरून आयात होतं, इम्पोर्ट केलं जातं. का असं होतं? आपल्याकडे यील्ड यायचं कमी झालं. यील्ड येण्याचं पहिलं कारण मधमाशी आहे. कारण सूर्यफूल पाहतात, तुम्ही पाहिलं का कुणी सूर्यफूल अशामध्ये? तुमच्या गावात सूर्यफूल आहे असं कोणी आहे का? हात वर करा बरं. एक काळ असा होता की आपली सगळी शिवारं पिवळी झाली होती. बघल तिथं आम्ही अकोट परतवाडा या भागामध्ये यायचं, आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, तर असे समुद्र पडल्यासारखा सूर्यफूल असायचा 10 वर्षापूर्वी. आता आहे का सूर्यफूल? नाही आहे. काय झालं? सगळा तीळ आपण राजस्थानचा खातो. का बरं खातो? पांढरा तीळ आपण का नाही पेरत? इल्ड येत नाही. का येत नाही? पॉलिनेशनच होत नाही. हे कशामुळे घडतं? आणि मग त्याच्या खोलामध्ये जाऊन जर आपण अभ्यास केला की नेमकं होतं काय, काय अडचणी आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या. प्रत्येक वेळेला आपण नुसतं मोठं बोलून नुसत्या लाखाच्या आणि कोटीच्या गोष्टी केल्यानं चालेल का? नाही. मग प्रत्येक वेळेला आपल्याला काय केलं पाहिजे? प्रत्येक शेतकऱ्याला ग्रामपंचायत लेवलवर जाऊन आपल्याला त्यांना समजावं लागेल की मधमाशी काय आहे. तुम्ही सेमिनारला आलेल्या लोकांनी मधमाशी जाणून घेऊन पुन्हा तुम्ही तुमच्या गावामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की मधमाशी काय आहे, तिला का मारतो आपण, का जाळतो तिला, तिचं काय अस्तित्व आहे आपल्या निसर्गामधलं. आज मधमाशी पालनाच्या काही मोजक्या हिशोबात काम करतात. आणि आपल्या महाराष्ट्राचं जे रिक्वायरमेंट आहे मधाचं ते 1000 टन आहे. आज जेवढा मध भारतामध्ये विकला जातो त्याच्या 15% उत्पादन आहे फक्त. बाकी आपण काय खातो आपल्यालाच माहिती. नो लॉस नो प्रॉफिट. गोड लागतं म्हणून घेतो आपण.
अरे मध म्हणजे काय? आणि मग मी वेगवेगळ्या फुलाचा निघालेला मध तो जशास तसा मी प्रेझेंट केला तिथं रॉ हनी. आणि जवळपास 2 ते 2,500 लोकांनी व्हिजिट केलं. एकाच दिवसामध्ये 1,00,000 रुपयाचा मध विक्री झाला. आणि मला नाईलाजानं स्वतःचं स्टॉल काढावा लागला. आता तिथं दुकान काढलंय मी. आणि मी लोकांपुढे ठेवतोय तिळाचा हनी कसा असतो, सूर्यफुलाचा मध कसा असतो, तुळशीचा मध कसा येतो, सूर्यफुलाचा मध कसा येतो, वेगवेगळ्या फुलाऱ्यावरचा मध कसा येतो, याचे प्रात्यक्षिक. आणि कुठंही बघा तुम्ही, जो आपल्याला बाजारात मध दिसतो तो सगळा एकसारखा आहे. तुम्ही बघा प्रत्येक मधाचा रंग वेगळा आहे, चव जवळपास वेगळी आहे, थिकनेस एकसारखी, असं होतच नाही. मग हे बाजारात काय येतं? म्हणजे प्युअर हनी आपल्याकडे येत नाही. लोकांचा मधावरचा विश्वास कमी होण्याची कारण, महत्त्वाची कारणं काय आहेत? अडल्ट्रेशन. लोकांना कसं आहे, जे लोक मधमाशा पाळतात ते मध विकत नाहीत, आणि जे मध विकतात ते मधमाशा पाळत नाहीत. मधमाशा पाळणं फार जिकिरीचं काम आहे, रात्रंदिवस पळावं लागतं. मी रात्री निघालोय, आता इथं पोहोचलोय रात्री 12 निघून, आणि आता मी सेमिनार संपले की राजस्थानला चालू आहे, कारण पेट्या राजस्थानला आहेत. मधमाशी आपल्याकडे जर जगवायची असेल तर तिला फिरावं लागेल, तिला काय रिक्वायरमेंट आहे त्याची पूर्ण करावं लागेल आपल्याला, आणि निसर्गातल्या मधमाशा जगवावं लागेल आपल्याला, त्याची रिक्वायरमेंट पूर्ण करावं लागेल. मोठं जिकिरीचं काम आहे. पण साधं सोपं काम काय? मध विकणे. 10 किलो मध आणायचा, त्याचा 20 किलो करायचा आणि विकून मोकळं व्हायचं. त्याच्यात काही कष्ट आहेत का? कारण मधाबद्दल अवेअरनेस आपल्याकडे नाहीच आहे, शून्य आहे. कारण आपल्या डोक्यात काय आहे, जो फ्री फ्लोईंग खाली येतो, एक टिपिकल कलर आहे आपल्या डोक्यामध्ये, गोल्डन येलो, बरोबर आहे, सगळ्यांच्या डोक्यात असतो गोल्डन कलरचा, थोडासा रेडिश असा, आणि तो मध पाहिला की हां हा प्युअर हनी आहे. तशी बनवतात हो लोक मध तसे. सगळे एकसारखेच मध कसे येतात बाजारामध्ये? आणि जसा जसा मध तुम्ही ठेवत जाल तसा तसा तो मध काळा पडत जातो, तसा तसा घट्ट होत जातो. लोक मध घट्ट झालं की फेकून देतात, म्हणून अरे हो खराब झालं, घट्ट झालं, फेकून दिलं आम्ही म्हणून फोन करतात मला. आपल्याला मधाची गुणधर्मच माहीत नाहीत. मग हे जे आपलं अज्ञान आहे, आपण किती दिवस झाकून ठेवणार आहोत? आणि आपल्याला कुठंतरी हे उघडं केलं पाहिजे की नाही, मध म्हणजे काय, मधमाशी म्हणजे काय, हे आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण निसर्ग जर चालायचा असेल तर आपल्याला निसर्गातून 4 वर्ष जर मधमाशी संपली तर माणूस संपेल. कारण निसर्गाचा समतोल राखण्याचं काम ही मधमाशी करते. आता तुम्ही म्हणाल खूपच सांगायला लागले, तर एखादं उदाहरण द्या. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मधमाशी जर सकाळी जर पेटीच्या बाहेर निघाली आणि ती जर सूर्यफुलावर गेली तर दिवसभर सूर्यफुलावरच जाते. सूर्यफुलावर गेलेली माशी पुन्हा तिळावर जात नाही किंवा ती नायजरवर जात नाही. हे तिचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं करेक्ट पॉलिनेशन 95% निसर्गाचं पॉलिनेशन एकटी मधमाशी करते. हा जो मी उल्लेख करतो त्याच्या मग करेक्ट पॉलिनेशन. आणि मग ज्या वेळेला ओनियन सीडचं आम्ही काम करतो, जेव्हा डाळिंबाचं काम करतो, तेव्हा क्रॉस पॉलिनेशन होऊ नये म्हणून आम्ही ती मधमाशी तिथं नेऊन ठेवतो. आणि मधमाशी इतकं करेक्ट पॉलिनेशन करतात, गवतावर काम केलेली मधमाशी गवतावरच काम करते. तुम्ही म्हणाले हे तुम्ही ॲक्युरेट इतकं कसं काय सांगू शकता? कारण मी ओनियन सीडचं काम करतो, आणि ओनियन सीडच्या बऱ्याच कंपन्याचं काम करत असताना त्यांना तो प्रॉब्लेम असतो की ती जर मधमाशी दुसऱ्या पिकावर जर जाऊन आली तर ते सीड खराब होतं. आणि मग आम्ही काय केलं, त्या मधमाशीला, जी मधमाशी दिवसभर बाहेर फिरते, तुम्हाला माहिती असेल मधमाशीचं शरीर हे सगळं पूर्ण केसांनी युक्त आहे, केसाळ आहे. तिच्या अंगावर हजारो केस आहेत मधमाशीच्या अंगावर, कारण आपण तितकं जवळून पाहिलेलं नसतं. आणि जेव्हा ती मधमाशी फुलावर जाते तेव्हा त्या फुलात असलेले स्त्रीभुज पुभुज तिच्या शरीराला चिकटतात, आणि असंख्य पोलन्स तिच्या शरीरावर चिकटतात. आणि ती एका वेळेला निघालेली मधमाशी बाहेर पडली की 100 ते 200 फुलांना एका वेळेला व्हिजिट करते. कारण ती जो एक थेंब आणते ना, ते एक थेंब आणण्यासाठी तिला 100 ते 200 फुलावर जावं लागतं. मग आम्ही काय केलं, ती जी मधमाशी बाहेरून मध्ये आली त्या मधमाशीला एक स्टिकर लावलं आणि ती मधमाशी पेटीत जाऊ दिली रात्री. आणि सकाळी ती बाहेर पडायच्या आधी तिला आम्ही बाहेर काढून मायक्रोस्कोप खाली चेक केलं, तेव्हा जी मधमाशी बाहेरून मध्ये आलेली पांढरी शुभ्र झालेली, हजारो पोलन्स तिच्या शरीरावर असलेले, सकाळी बाहेर निघताना तिच्या अंगावर सिंगल पोलन एक नव्हता, एक सिंगल पोलन. म्हणजे इतकी स्वच्छ होऊन पुन्हा ती सकाळी वेगळ्या फुलावर निघते. आणि त्यांच्यामध्ये संदेशवहनाचं इतकं करेक्ट काम असतं की कुठं भरपूर खाद्य आहे हे त्या मधमाशांना माहिती असतं, आणि त्याच ठिकाणी त्या मधमाशा जाऊन काम करतात. तुम्ही म्हणाल निसर्गामध्ये जर भरपूर मल्टीफ्लोरल आहेच तर मग मधमाशी कुठं कुठं काम करते ह्याचं काय आपण सांगू शकतो? मला हा प्रश्न पडायचा सुरुवातीला.
आणि आमच्याकडं टीना ऑइल मिलचं नाव सगळ्यांनी ऐकलं आहे, बरोबर आहे. टीनाचं नागपूर म्हणजे खूप मोठं मार्केट आहे ऑइलचं. तर त्या टीना ऑइलवाल्यांनी काय केलं की मोठे मोठे प्लॉट त्यांनी सूर्यफुलाचे शेतकऱ्याकडे केले, हायर केले शेतं त्यांची, आणि 10-10 एकराचे प्लॉट केले आणि तिथं माझ्या मधमाशा ठेवल्या. एकाच्या शेतामध्ये मधमाशा नेऊन ठेवल्या आणि एक 4-5 दिवसानंतर मला त्या कोऑर्डिनेटरचा फोन आला. ते म्हणे, सर तुम्ही मधमाशा चुकीच्या दिल्यात, पेट्या तर ठेवल्यात पण मधमाशी एकही सूर्यफुलावर काम करत नाही. मला विश्वास, सूर्यफुलावर खूप छान काम होतं, सूर्यफुलावर मध निघतो, भरपूर मध निघतो. मी तातडीनं त्या शेतात गेलो आणि पाहिलं तर मधमाशाने गच्च पेट्या भरल्यात, मध्ये मध भरलाय, पण मधमाशी सूर्यफुलावर नाही. कारण सूर्यफूल फुलोऱ्यात यायच्या आधी जे खालची गवत होती त्या गवतावर मधमाशीने काम चालू केलं. आता मधमाशीला सूर्यफूल आवडतं, त्याच्यावर चांगला नेक्टर येतो, मधमाशी कलेक्ट करते, हे जरी सत्य असलं तरी त्या मधमाशीची रेंज ज्या ठिकाणी चालू आहे त्याच ठिकाणी त्या मधमाशा जास्तीत जास्त काम करतात. म्हणून आपल्याला एका सिंगल फुलोऱ्याचा मध आपल्याला घेता येतो. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं तिळाचा मध, जेव्हा तिळ आहे तेव्हा नायजर पण आहे ना, सूर्यफूल पण आहे तेव्हा बाजारामध्ये, निसर्गामध्ये बाकीची गवतं पण आहेत, मग त्याचा मध त्याच्यात नाही आहे का? जर पोळ्यात काही दुसऱ्या माशाने आणलेला जरी असला तरी आपण काय करतो, त्या मधाचं पोलन टेस्ट करतो. आता तुम्ही म्हणाल मध आणि पोलन हे दोन एकत्र कसे काय आले? 5 ml मधामध्ये 50,000 ते 1,00,000 पोलन ग्रेन्स असतात. जर मधातून पोलन बाजूला काढले तर मध फक्त गोड पाणी आहे, त्या मधाला काहीही चव नाही दुसरी, तिचा आपल्या शरीरावर काहीही इफेक्ट होत नाही. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाहेर बाजारातल्या मधाचा आपल्यावर का परिणाम होत नाही. बऱ्याच वेळेला लोक मला फोन करतात, साहेब 10 किलो मध खाल्ला हो वर्षभरामध्ये, अजून काय वजन कमी झालं नाही. तुम्ही 10 किलो मध नाही, 10 किलो शर्करायुक्त मध खाल्लाय तुम्ही, काही इफेक्ट होणारच नाही ना. कारण आज बाजारामध्ये डायरेक्ट लिक्विड ग्लुकोज भेटतं ना, आणि तेच मधासारखं असतं आणि तेच येतं बाजारामध्ये. जर आपल्याला मध खायचा असेल तर त्या मधामध्ये कुठले पोलन्स आहेत, कुठल्या फुलोऱ्याचा तो मध आहे, हे आपण आधी पाहणं गरजेचं आहे, आणि मगच त्या मधाचा आपल्या शरीरावर काहीतरी परिणाम होणार आहे. अन्यथा काही होणार नाही, नुसतं गोड पाणी खाऊन समाधान. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे आपल्याला माहितीच नाही आहेत आणि अचंबित होतात लोक की अरे हे काय, आपण काय करतोय. मधमाशी माहिती नाही, मध माहिती नाही, पॉलिनेशन माहिती नाही, त्या मधमाशीची दिनचर्या माहिती नाही. मधमाशाचं पोळं, आपल्याला मधमाशाचं पोळं दिसतं ना बाहेर, सगळ्यांनी पाहिले, बाहेर जाता येता पोळं दिसतं, त्यातल्या माशा मरतात का हो? कधी मेलेल्या कुणी पाहिल्यात का मधमाशा? नाही पाहिल्या. कुणीतरी जाळल्या केल्या तर त्या पडलेल्या दिसतील, पण रोजच्या रुटीनमध्ये मधमाशा मेलेल्या कुणी पाहिलं का? नाही पाहिल्या. मधमाशीची ठेवण काय त्या मधमाशीच्या पोळ्याची? या मधमाशीचं जे पोळं आहे याच्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा असतात. एक असते राणी माशी, दुसऱ्या असतात कामकरी माशा, आणि तिसरा असतं नर माशा. अशा 3 प्रकारच्या माशाचा समूह म्हणजे ते मधमाशीचं पोळं आहे. आणि ती जी राणी माशी आहे तिचं साधारणतः 2.5 ते 3 वर्षाचं लाईफ आहे, आणि विशेषतः ती एकटीच अंडी घालते. त्याच्यामध्ये त्या मधमाशाच्या पोळ्यामध्ये एकच राणी माशी आणि ती एकटीच अंडी घालते. बाकीच्या सगळ्या त्या कामकरी माशा या स्त्रीलिंगी ज्या असल्या तरी नपुसक आहेत, त्या अंडी घालत नाहीत. आणि या कामकरी माशाचं आयुष्य असतं फक्त 2 ते 3 महिने. मग तुम्ही म्हणाल 2 ते 3 महिन्यात माशा मारणार, मग मोहाळ कसं काय कायम वर्षभर तसंच्या तसं दिसतं? तर ती जी राणी माशी आहे ती दररोज 500 ते 1000 अंडी घालते. या मधमाशाचं आयुष्य संपत आलं की त्या मरणाऱ्या बाहेर मरत राहतात आणि जन्मणाऱ्यामध्ये जन्मत राहतात. आपल्याला त्या पोळ्यामध्ये फारसा काही फरक झालेला दिसत नाही. ही त्यांचं एक निसर्ग चक्र आहे, त्यांचा लाईफ सर्कल आहे ते असं. आणि मग तुम्ही म्हणाल की मग या एकाच्या 2 कशा होतात? या मधमाशाचं जे लाईफ आहे ते जे वर्षभराचं शेड्यूल आहे 3 विभागामध्ये विभागलेलं असतं. पहिला पावसाळा, दुसरा हिवाळा आणि तिसरा उन्हाळा. या मधमाशा पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की बाहेरून पोलनचा स्रोत चालू झाला की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ब्रीडिंग करतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रीडिंग होतं आणि त्या मधमाशाची संख्या वाढते. मधमाशाची संख्या कधी वाढते? जेव्हा बाहेरून खाद्य येते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलन नेक्टरचा स्रोत त्याला उपलब्ध होतो, त्याच वेळेला त्या मधमाशीची संख्या वाढते. आणि त्या मधमाशा जसं आपल्या घरामध्ये 2 चे 4 आणि 4 चे 8 झाल्यावर आपलं विभाजन कंपल्सरी होतं ना. क्वचित कुठेतरी हजारातून एखादं घर असतं जिथं 10-12 माणसं आहेत, बाकी हम दो हमारे दो असंच असतं ना. याच्यातही तसाच प्रकार आहे. मधमाशाची जास्तीची संख्या वाढली की त्याच्यामध्ये नवीन राणीची उत्पत्ती केली जाते आणि त्या मधमाशीचं 1चे 2, 2चे 4 मोहाळ होतात.
आणि ही प्रक्रिया फक्त पावसाळ्यात होते. पावसाळ्यामध्ये या मधमाशाची संख्या वाढते आणि हिवाळ्यामध्ये या मधमाशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध जमा करतात. कशासाठी? उन्हाळा येणार आहे ना, पुढं खाद्य कमी पडतं म्हणून उन्हाळ्यातल्या गुजराणीसाठी त्या मधमाशा मध आणून साठवतात आणि असा साठवतात की त्या मधमाशातल्या पोळ्यातला मध कधीही खराब होत नाही. इतका छान स्टोअर करतात त्या मधमाशा. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, छान स्टोअर करतात मधमाशा? मधावर काय प्रोसेस होते माहिती आहे का तुम्हाला? हा जो मध आहे ना, जो निसर्गातून फुलातला मधमाशाने घेतला, त्या आणलेल्या त्या नेक्टरला, त्या आणलेल्या ताज्या मधाचं मॉइश्चर 65% असतं. आणि मग ही मधमाशी काय करते, त्या मधाला सक करते, दुसऱ्या घरात सोडते, त्यातलं सक करते, तिसऱ्या घरात सोडते. मधमाशीचं शरीर म्हणजे मॉइश्चर रिड्युसिंग मशीन आहे एक प्रकारचं. आणि ते जे मध आहे त्याचं मॉइश्चर 20 ते 22पर्यंत खाली आल्यावर मगच त्याला कॅपिंग केलं जातं, सीलिंग केलं जातं. आणि तो सील्ड हनी हा प्युअर हनी. मला प्रतिप्रश्न येतो लोकांचा की प्युअर हनी कसा ओळखावा? जो कॅपिंग केलेला सील्ड हनी आहे तो प्युअर हनी. मग तो आग्या माशाचा असू देत, सातेरी माशाचा असू देत, मेलिफेराचा असू देत की काटेरी माशांचा असू देत, कुठल्याही मधमाशा सील्ड केलेला हनी हा प्युअर हनी. कारण मधमाशी 18 ते 22चं मॉइश्चर असल्याशिवाय, फार तर 23चं मॉइश्चर रिड्यूस झाल्याशिवाय त्याला कॅपिंग करत नाही आणि तो कॅपिंग केलेला प्युअर हनी. जास्ती होते ना एकदम, कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कधीच ऐकलेल्या नाहीत आणि एकदम आल्या की आपल्याला थोडंसं हे होतं, हॅमरिंग केल्यासारखं होतं, अरे हे काय असा प्रकार आपण ऐकतोय. आणि मग हा जो प्युअर हनी आहे हा सगळ्यात म्हणजे कितीही वर्ष न राहणारा. आपण पाहिलं परवा इजिप्तच्या मधाचे लिलाव झाले आणि 10 लाख रुपये आपल्या इंडियन रुपीमध्ये ते किलोचा भाव काहीतरी झाला, पेपरला वाचला मी ते. याचा अर्थ काय? जितका जुना तेवढा चांगला, जितके जास्त दिवस राहील तेवढा तो रापला असं म्हणतो आपण. जुना गुळ लागतो आपल्याला औषधाला, जुनी चिंच लागते, जुना मध लागतो, जुनी वाईन लागते आपल्याला, बरोबर आहे. जितकी जुनी तेवढा त्याचा भाव जास्ती. का? तर त्यातलं हळूहळू मॉइश्चरचं प्रमाण कमी होत जातं आणि त्या मधाला परिपक्वता येते आणि तो मध परिपक्व होतो आणि त्याची व्हॅल्यू ॲडिशन होतं त्याचं. आज आमच्याकडे जर 7-8 वर्षाचा जुना मध असेल तर त्याचा भाव 1000 रुपये प्रति किलो आहे. माझ्याकडं जेव्हा आम्ही सूर्यफुलाचा मध घेतला तेव्हा चुकून एक कॅन माझ्याकडे मागं राहिलं होतं. 2 वर्षापूर्वी तो कॅन 1000 रुपये किलोने एक दिल्लीचा मनुष्य येऊन घेऊन गेला. म्हणजे जितका जुना मध तितकी त्याची व्हॅल्यू जास्ती. बरेच लोक म्हणतात काळा पडलेला मध आहे का? म्हणजे तो मध आपण किती सोपा व्यवसाय हो. एकतरी मधमाशी स्वतः काम करते, आपल्याला 100% अनुदान आहे. आपण काही काम करतो का? काही नाही. आपण फक्त तुम्हाला जरी वाटत असेल की मी खूप काम करतो, मी काही नाही करतो, फक्त पेट्या इकडच्या तिकड आणि त्यांना दिशा देण्याचं काम करतो. बाकी काम तर सकाळी 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत मधमाशीच करते ना. आणि त्या मधमाशीने काम केलं आणि तो मध आपण घेतो, मधमाशी पॉलिनेशन करते, त्याचं भाडं आपण घेतो, मधमाशा स्वतः पैदाइश करतात, त्या डिव्हिजन झालेल्या पेट्या विकून पैसे आपण घेतो. किती टक्के सबसिडी आपल्याला? पण तरी लोक विचारतात कार्यक्रम संपला की याला काय सबसिडी किती याला? काही गरज नाही हो सबसिडीची. याला 100% 1000% सबसिडी आपल्यालाच मिळते ना. आणि याच्यामध्ये दुसरा एक असा भाग आहे की आपण विचार करताना असाही विचार करा की आपल्याला हे मध म्हणून जरी करायचं असलं, कारण प्रत्येकाला व्यवसाय करताना त्याचं अर्निंग स्वतःच होणं आवश्यक आहे, धर्मादाय तर नाही की चला वा पेट्या घातल्या लोकांचं पॉलिनेशन करत सुटलो, असं तर करता येणार नाही. आपलं स्वतःचं उत्पन्न होण्यासाठी आपल्याला फक्त मधच नाही तर बाकीचे जे प्रॉडक्ट आहेत ना त्याचा अभ्यास करावा. कुठलंही युनिट सेट करताना मिनिमम 50 पेट्याचं युनिट सेट करावं. मधमाशी पालनाचं सरासरी 2.5 लाख रुपये खर्च येतो आणि तो झालेला 2.5 लाख रुपये खर्च तुम्हाला वर्षभरामध्ये रिफंड होतो. आणि तो मी नाही करतो, तुमचं तुम्ही करून घेताय, फक्त माझं मार्गदर्शन असतं त्याच्यामध्ये. दरवर्षी माझ्याकडे अशी बरीच मुलं येतात. जूनमध्ये मी ट्रेनिंग घेतो, रेसिडेन्शियल ट्रेनिंग असतं 3 महिन्याचं. मी त्या लोकांना पेट्या देतो, आल्या दिवशी त्याच पेट्यात त्यांना काम करायला लावतो. 2-3 महिने काम केल्यानंतर त्यांच्या पूर्ण लक्षात येतो. बरेचदा लोक कुठंतरी ट्रेनिंग घेतात आणि माझ्याकडे आम्ही ट्रेनिंग घेतलं, आम्हाला मधमाशा द्या. पण 4 भिंतीमध्ये तुम्ही 4 दिवसाचं 10 दिवसाचं नाही, तुम्ही 10 महिन्याचं जरी ट्रेनिंग घेतलात तरी तुम्ही नक्कीच कमीच आहात. कारण त्या मधमाशाचा जो काळ आहे ना 12 महिन्याचा, तर 12 महिन्यातले तिचे 12 सीझन आहेत. आता तुम्ही मला 12 सीझन कसे?
कुठल्याही पिकाला फुलोरा आला, कुठल्याही झाडाला फुल आलं तर सरासरी 1 महिना फुलोरा राहतो. हे मान्य आहे तुम्हाला? तीळ असेल तर 1 महिना, तूर असेल 1 महिना, नायजर असेल तर 1 महिना, सूर्यफूल असेल तर 20-25 दिवसच. म्हणजे कुठल्याही पिकाचा कालावधी फुलोऱ्याचा हा 1 महिन्याचाच असतो. त्याच्यामुळं मधमाशीला 12 महिन्याचे 12 सीझन असतात आणि ते लाईव्ह मधमाशी आहे. तुम्ही त्याचे 12 सीझन पूर्ण हँडल केल्याशिवाय तुम्हाला मधमाशी कळतच नाही. कारण तिचं हिवाळ्यातलं काम वेगळं आहे, पावसाळ्यातलं काम वेगळं आहे आणि उन्हाळ्यातलं काम वेगळं आहे. हे पूर्ण तुम्हाला तिन्ही ऋतूतलं काम तिचं आपल्याला कळल्याशिवाय आपल्याला मधमाशी पालन करता येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही मधमाशी पालनामध्ये एंट्री करताना मिनिमम 1 वर्ष तरी द्यावा. बऱ्याच वेळेला लोकांच्या डोक्यात असा प्रश्न पडतो की अरे काय तुम्ही एवढं मोठं सांगता 50 टन आणि 40 टन मध, आम्हाला 10 टन होऊ द्या. हो, पण 10 टनाची किंमत किती झाली? 40 लाख. तुम्हाला जर 40 लाख रुपये कमवायचे आहेत वर्षाला 40 लाखाचं पॅकेज घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4-5 वर्ष तरी तुम्हाला डिग्री घ्यायला लागेल की नाही? आणि मग तुम्ही कुठल्या कंपनीत जाल, अप्रेंटिसशिप कराल, तिथं 10-20 हजारावर आधी बेंचवर बसाल आणि मग तुम्हाला 2-3 वर्षानंतर पॅकेज मिळेल. तुम्ही 10 लाखाच्या पॅकेजसाठी जर 5-6 वर्षे घालायला तयार आहेत, इकडे 40-50 लाखाच्या पॅकेजसाठी तुम्ही 1-2 वर्ष द्यायला तयार नाही का? आणि मला एक असं दुःखाची बाब अशी सांगावीशी वाटते, माझ्याकडे येणारा एकतरी रिटायर असतो ज्याला मधमाशी पालन करायचं आहे, किंवा टाईमपास म्हणून करणारे असतात. नाही मला नोकरी आहे हो, मला तुम्ही सांगा ते वेळ फावल्या वेळेत मी कसा करू? हा काय असा फावल्या वेळेत व्हायचा व्यवसाय आहे का? होणार नाही. जर तुम्हाला इतक्या मोठ्या जर प्रमाणात करायचं असेल तर तुम्हाला प्रॉपरली त्याच्यात तितका वेळ द्यावा लागेल आणि करावं लागेल. आणि इतकं सहजासहजी शक्य आहे. याच्या क्रायटेरिया जर तुम्ही विचारलात की मधमाशी पालनासाठी लागतं काय, पहिला मी तुम्हाला एक क्रायटेरिया सांगेल काय लागतं, की तो मनुष्य अडाणी असावा मिनिमम. शिकलेला असला तर खूप छान. म्हणजे काही क्रायटेरिया लागतो का? काही नाही लागत. वयाचं काही नाही. तुम्ही चांगले चालता फिरता 15-20 वर्षाचा पुढचा मुलगा कुणीही करू शकेल. लिंगाचा प्रश्न नाही, महिला असो का पुरुष असो कोणालाही करता येईल. शिक्षणाचा तर विषयच नाही. आणि त्याच्याच पुढं जाऊन तुम्हाला एका ठिकाणी करायचं नाही, तुमची शेतीच असावी असं काहीच नाही. माझ्या इतक्या पेट्या माझ्या स्वतःच्या शेतीत कधीच जात नाहीत, कारण माझ्या शेतीत आहे काय? ऊस. मला 4 एकर शेती आहे. 4 एकरही ऊस लावून फिरतो, कारण मला होत नाही तिथं जाणं. मग माझ्या शेताचा असून काही उपयोग आहे? काही नाही. कुठंही दुऱ्या बांधाऱ्यावर पेट्या ठेवतो. आता तुम्ही जर राजस्थानला येऊन पाहिलं तर कुठल्या तरी एका पडीक जागेमध्ये आम्ही पेट्या ठेवल्या असतात. त्या मधमाशा 2-3 किलोमीटर एका बाजूला जाऊन असं त्या 5-6 किलोमीटरच्या परिसरामध्ये फिरून मध गोळा करतात आणि आम्ही आनंदाने तो मध काढून निघून होतो. आम्ही त्या शेतकऱ्याला सुद्धा नाही विचारत की तुझ्या इथं पेट्या ठेवू का. म्हणजे काही फार काही कसरत लागते का? काही नाही लागत. लागतं काय? तुमच्याकडं खूप मोठी इच्छाशक्ती असावी लागते. आणि तुम्हाला पहिल्या वर्षी जमेलच असं नाही, तुम्ही हळूहळू त्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये सेट व्हावं लागेल, तरच तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तुम्ही जर नुसतं असं म्हणलात की चला मी पेट्या घेतल्या आणि मी लगेच लखपती झालो, असं होत नाही. मी तुम्हाला भीती नाही घालत, प्रॅक्टिकली सांगतो. कारण 12 वर्षामध्ये माझ्याकडे खूप लोक आली आणि खूप लोक गेली पण. आणि आता सध्या एक ह्या 4 वर्षातला ट्रेंड असा आहे की जे उच्च शिक्षित आहेत, BE झालं, MBA झालं, मोठ्या मोठ्या डिग्र्या झाल्या की मग पुन्हा म्हणतात चला आता आपण काहीतरी ॲग्री बेस्ड आपण काहीतरी करूया. आणि मग ते शोधत शोधत पुन्हा मधमाशी पालनाकडे येतात. आणि मग तुम्ही पंख्याखाली एसीत बसून घेतलेल्या शिक्षणामुळे पुन्हा तुम्हाला शेतातल्या कामाला जाण्यासाठी पुन्हा तुम्हाला अडचण पडते, कारण हा व्यवसाय प्रॉपर शेतकऱ्यांचाच आहे. शिक्षण असावंच तुमचं, पण तुम्हाला कमीत कमी तुमचा पिंड शेतकऱ्याचा असावा. का तर तुम्हाला गवतं कळली पाहिजेत, पिकं कळली पाहिजेत, पिकाच्या फुलोऱ्याचा कालावधी कळला पाहिजे. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याकडे जाऊन तुम्हाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. तुम्ही जर टाय बांधून शेतकऱ्यापुढे जर जाऊन उभं राहिला तर शेतकरी तुमच्याकडे पाठ करून उभं राहतो. आणि आजकाल असं झालंय की जे लोक शेतकऱ्याकडे जातात ते 99.99% शेतकऱ्यांना लुटण्यासाठीच जातात. जितक्या काय कंपन्या आहेत, जितके काय आपण काढतो, आज ऑर्गॅनिकच्या नावाखाली काय काय होतं. परवा दिवशीची जी घटना आहे, मला एकाने फोन केला, म्हणे साहेब एक आम्ही औषध आणलं होतं
त्यांनी दिलं होतं आणि सांगितलं की डाळिंबावर फवारा एकही मधमाशी मरणार नाही, आणि स्प्रे केला आणि 2-4 ज्या काही वसाहती होत्या त्या सगळ्या मरून गेल्या. मी म्हटलं काही करू नको, FIR फाड जाऊन. आणि मग त्या ग्रस्ताने FIR फाडण्याची तयारी केली. त्या कंपनीने येऊन त्या ग्रस्ताला 50,000 रुपये देऊन मिटवून घेतलं. काय होतंय शेतकऱ्यासोबत? आपण काही त्या औषधातले कंटेंट्स पाहतोय काय? माहिती आहे काय आपल्याला काही? आणि काय आणून स्प्रे करतो माहिती आहे काय? निसर्गाचा ऱ्हास सगळ्यात जास्ती शेतकऱ्यांनीच केला. राग नका येऊ देऊ. आणि शेतकऱ्यांनी कुठल्या अंगाने केला की शेतकरी अडाणी राहिला. तुम्ही ॲग्रीच्या PhD घ्या, तुम्ही फार्मास्युटिकलच्या PhD घ्या, तुम्ही सगळं करा आणि शेती करा ना. ज्याला काहीच जमत नाही, ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तो शेती करतो. साहजिक हो, त्याच्या हातनं चूक हो ना. आणि मग त्याला शिकवण्याची यंत्रणा कुठं आहे का? नाही. बरं, त्याची मानसिकता शिकण्याची आहे का? नाही. मग अशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजावून द्या की अरे हे असं असतं दादा, हे असं नको व्हायला. आजकाल बघा तुम्ही, परवा एक भांडण म्हणजे असंच आमच्या बांधाऱ्यावर चाललं, मी काय झालं, नाही म्हणजे माझ्या शेतातलं मोवाळ काढलं त्यांनी. अरे ते कोणाचं आहे मोवाळ? बऱ्याच वेळा लोक माझ्याकडनं पेट्या घेतात, म्हणतात दादा आम्ही पैसे दिलेत पेट्यांना, माझ्या शेतात पेट्या ठेवल्यात, भावाच्या शेतात गेली नाही पाहिजे माशी. किती बारीक विचार आहेत आपल्याकडं. काय करतोय आपण? जर निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, निसर्गाने दिलं तरच आपली उपजीविका चालणार आहे, आपण जिवंत राहणार आहे. पण आपण निसर्गाचा अभ्यास नाही करत, आपण ह्या गोष्टी कधी पडताळून नाही पाहत. आणि मग याच्यातून आपल्याला फक्त व्यवसाय व्यवसाय म्हणून जर आपण केलं तरीसुद्धा एक प्रकारचं खूप मोठं कार्य आपल्या हातून घडतं. ते कसं सांगतो? मधमाशी जिवंत आहे याचा अर्थ ती कुठं ना कुठं तरी पॉलिनेशनच करते. कारण मधमाशी फक्त फुलातलाच मकरंद घेते आणि ती मकरंद घेण्यासाठी कुठल्या तरी फुलात जाणार आहे, आणि जाताना ती एका फुलावर नाही जाणार, 10-20 फुलावर 100 फुलावर व्हिजिट करणार आहे. म्हणजे पर्यायानं ती कुठं ना कुठं तरी पॉलिनेशनच करणार आहे आणि निसर्ग जगवणार आहे. तुम्ही नाही जरी म्हणलं तरी तुमच्या हातून हे सत्कार्य घडणारच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या व्यवसायामध्ये एंट्री करावी, या व्यवसायाचं पूर्ण मार्गदर्शन घ्यावं, सखोल अभ्यास करावा आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशी पालन करावं. मधमाशी पालन, अजून एक मला प्रश्न येतो लोकांकडून की मधमाशी पालन कुठं होतं? जगात कुठेही होतं. जगात कुठेही मधमाशी पालन होतं. कारण आज जरी तुम्हाला काही दिसत नसलं तरी 12 महिन्यात कमीत कमी 2 महिन्यात तरी प्रत्येक ठिकाणी सीझन असतोच आहे. कशाचाच नाही सीझन आला तर गवताचा तरी येतोय. गवतं तरी फ्लोऱ्यात येतातच आहेत आणि त्याच्यावर मधमाशाला मिळतच आहे. त्याच्याकरता तुम्ही असं समजू नका की माझ्या गावात काय आहे, इथं काय. फक्त काम काय करायचं तुम्हाला, त्याचे 4-5 मायग्रेशन करावं लागतील तुम्हाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करून त्या मधमाशाची जी गरज आहे ती तुम्हाला भागवावी लागेल. कारण त्या मधमाशा त्यांच्या मनाने तुमच्या पेटीत येऊन बसलेल्या नाहीत, तुम्ही त्यांना पेटीत डांबले ठेवलंय मध्ये पेटीमध्ये, आणि तिची काळजी घेणं हे तुमचं काम आहे. तुमच्या दावणीच्या गाईला वैरण टाकायची जिम्मेदारी जशी तुमची आहे, पाणी पाजायची जिम्मेदारी जशी तुमची आहे, तसंच तुम्ही या मधमाशाचं पालकत्व घेतल्यानंतर तुम्हाला त्या मधमाशा जगवल्या पाहिजेत, त्याच्या रिक्वायरमेंट तुम्हाला पूर्ण केल्या पाहिजेत. जर तुम्ही मधमाशीला 10 रुपयाचा खर्च केला तर ती मधमाशी तुम्हाला 100 रुपये देते. बऱ्याच वेळेला मला विचारलं जातं की मधमाशाला तुम्ही फिडिंग काय देता? आम्ही साखर पाणी फिडिंग देतो. मग लगेच एखाद्याच्या डोक्यात येतं अरे मग कशाला फिरवा, साखरच खाऊ घालू ना 12 महिने, काढू मध साखरेचा, चालत नाही काय? पण मंडळी असं होत नाही. मधमाशी साखर कधी स्टोअर करत नाही. आपण जरी गोड म्हणून दिलं तरी ती फक्त गोड आहे म्हणून घेते आणि फक्त टेम्पररी तिची गुजराण होते. ती साखर मधमाशा स्टोअर करत नाही. आणि त्याच्या पुढचं सांगतो, जर निसर्ग भरलेला आहे, निसर्गात भरपूर खाद्य आहे, मध भरपूर येतोय, अशा वेळेला तुम्ही एका पेटीला किलोभर नाही 10 किलो जरी दिलं तर ती मधमाशी ढुंकून नाही पाहत तुमच्या त्या साखरेकडं. म्हणजे तिची काय रिक्वायरमेंट आहे हे आपल्याला कळलं तर मधमाशी पालन सहजासहजी शक्य आहे. आणि हे करण्यासाठी गरज काय? फक्त आपल्याला थोडासा अवेअरनेस आपल्याकडे आला पाहिजे, आपण कुठंतरी ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये सज्ञान झालं पाहिजे, तर आपल्याला मधमाशी पालन एक नंबरचं जमतं. जमत नाही असं काहीच नाही. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अडाणी अंगठे भाद्दरसुद्धा एक नंबरचा व्यवसाय करू शकतो. याच्या पुढं काही तुमच्याकडे क्रायटेरिया शिल्लक ठेवला आहे का मी मागण्याचा? हे इतकं छान सुंदर मधमाशी पालन, हा सगळा निसर्गाचा समतोल आणि याच्यातून होणारी
आपली वृद्धी आणि निसर्गाची वृद्धी सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स असताना सुद्धा आपल्याकडे मधमाशी पालनाकडे लोक वळत नाहीत. त्याची कारणं फक्त आणि फक्त अवेअरनेस नाही इतकंच आहे, बाकी काही नाही. आणि जर आपल्याकडे अवेअरनेस झाला, जर आपली इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही आपल्याकडे इथं खादी बोर्डाचं ऑफिस आहे, KVICचं ऑफिस आहे. आणि जर काहीच नाही सापडलं तर माझा नंबर घ्या, तुम्ही माझ्या युनिटवर कधीही येऊ शकता. माझ्याकडं जे ट्रेनिंग असतं ते मधमाशी पाळण्यापासून मध काढणे, मध पॅकिंग करणे, माझं स्वतःचं ब्रँडिंग आहे मधाचं. दर महिन्याला मी 2.5 ते 3 टन मधाची माझी विक्री होते. आणि विक्रीपर्यंतची व्यवस्था काय असते हे सगळं मी तुम्हाला तुमच्या 2-3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये मी दाखवून देत असतो. आणि जर तुम्ही मधमाशी पालन केलं तर मधाची रिक्वायरमेंट प्रचंड आहे, प्रचंड आहे. तुम्ही कुठेही आज जरी मी इथं समोर मधाच्या 10-20 बाटल्या ठेवल्या असत्या तर 5 मिनिटात विक्री झाल्या असत्या. आणि माझं मध विक्रीचं असंच असतं. तुम्हाला मध विक्रीचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. मागच्या एक 7-8 वर्षापूर्वी मी राजस्थानला जात होतो आणि मी जाताना माझ्याकडे पैसे खूप कमी आहे. सुरुवातीला व्यवसाय छोटा असल्यामुळे खूप कमी पैसे असायचे आणि मी 2-4 कार्टून मधाची गाडीमध्ये ठेवायचा. आणि कुठेही हॉटेलवर जेवायला बसलं की एक मधाची बाटली काढून टेबलवर ठेवायची आणि जेवायला बसायचं. विनाकारण लोक जाता येता कोणतरी म्हणायचं, काय हो? मी लगेच ती मधाची बाटली खोलायचं आणि त्याच्या हातावर मध द्यायचा. तो खायचा, अरे वा काय छान आहे, विक्रीसाठी आहे का? म्हणलं हो. लगेच कार्टून आणायचं आणि विक्री चालू तिथंच. आणि जेवण व्हायच्या आधी तो हॉटेलवाला म्हणतो, साहब एक रखना मेरे लिए, खत्म हो जाएगी. आणि मग त्याच्याकडनं उरलेले पैसे वापस घ्यायचे. किती छान व्यवसाय. शेगावला मी पेट्या ठेवल्या होत्या, काही केलं नाही. 900 किलो मध निघाला. पाण्याच्या बाटल्या आणल्या, पाण्याच्या बाटल्या, वजन काटा नाही, एक बाटली भरली फक्त अंदाजावर वजन केलं आणि बाकीच्या सगळ्या बाटल्या त्याच अंदाजावर भरल्या आणि रोडवर बसून 900 किलो मध 3-4 दिवसामध्ये विकून टाकला. प्युअर आणि मधमाशातनं काढलेला पाहिजे. आज मिडल क्लासमध्ये 90% लोकांना प्युअर हनी पाहिजे पण भेटत नाही. आणि तुम्ही मधमाशी पालन करून जर तुमचा प्युअर हनी प्रेझेंट केला तर गिऱ्हाईक विचारायचं काम नाही. सोनं विकणं अवघड आहे, मध विकणं काही अवघड नाही. कारण लोकांना मध पाहिजे पण भेटत नाही. आजकाल आपला मधावरचा विश्वास कमी होत चाललेला आहे. का? तर हे अडल्ट्रेशन, हे जे आपण काय पेपरला वाचतो आणि पेपरमध्ये कसं होतं माहिती आहे का, 10 वर्षाची बातमी उगीच फिरत जाते ती पुढं आणि लोकांचा विश्वास कमी होत जातो. असं नाही होता. त्यातले ठीक आहे, एक बातमी आली तिची शहानिशा करा, तिला सोडून द्या. दुसरं काही चांगलं आहे का ते पहा ना. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक सापडले. आज 6 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे. मी मधमाशी पालन चालू केल्यावर 2-3 वर्ष मी बघितले, सगळे लोकांचे बघून प्रयोग केले. आज 8 वर्ष झाले माझ्याकडे कुठलंही औषध मी वापरत नाही. कारण मधमाशी निसर्गात राहते, तिला काहीच रोग येत नाही. आपल्याकडं थायसॅक ब्रूड हे ते ब्रूड डिसीज हे ते आहे, पण सगळं ते सातेरी जातीला किंवा दुसऱ्याच मधमाशाला आहे. ॲपिस मेलिफेराला कुठलाच रोग नाही. आणि जरी काही रोग असले तरी त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय मधमाशीलाच माहिती आहेत, आपल्याला माहिती नाही. मग इतकं जर साधं सोपं असताना आता मी कुठलं काही औषध करत नाही. कुठल्या ट्रेनिंगमध्ये एक औषधाचं नावसुद्धा मी कधी उच्चारत नाही, कारण काही लागतच नाही ना मधमाशीला. मग जर इतकं सगळं सहजासहजी सोपं आहे, आपण का नाही करत? त्याच्या मागची कारणं शोधली आणि लक्षात आलं की हा व्यवसाय तुमच्यापर्यंत पोचलाच नाही. 500 किलोमीटरवरनं एवढा अट्टास करून येण्याचं कारण हेच आहे की हा व्यवसाय तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि तुम्ही या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. सगळे नाही उतरले तरी मी तुम्हाला एक शेवटची अशी विनंती करेन की ज्या लोकांना मधमाशी पालन करायचं नाही पण निसर्गातल्या मधमाशा जगवायच्यात, त्यांनी त्या पद्धतीच्या टिप्स तुम्ही मागून घ्याव्यात. कारण निसर्गात असलेल्या मधमाशांना खाद्य कधी कमी पडतं, पाण्याचे स्रोत कसे लागतात आणि त्या कुठल्या जागेवर बसतात याचा जरी तुम्हाला अभ्यास झाला तरी तुम्ही निसर्गातल्या मधमाशा नक्कीच 100% वाचवू शकता. आणि त्या जरी वाचवल्या तरी आपण हजारो कोटीचं उत्पन्न शेतकऱ्याचं पर्यायाने आपण देशाचं वाढवलेलं असेल. दोन्ही पद्धतीने वाईल्ड हनी बीजवर सुद्धा आपल्याला काम करता येईल आणि पाळीव मधमाशावर सुद्धा आपल्याला काम करता येईल. फार कमी वेळ असतो, बाकीचे पण वक्ते असतात आणि बोलताना मी 1-2 महिने कंटिन्यू ट्रेनिंग देतो तरी माझे विषय संपत नाहीत. असा काही तुम्हाला अर्ध्या-पाऊण तासात मी कुठला काही विषय संपणार नाही माझ्याकडं. मी तुम्हाला सगळ्या विषयाची जमेल तशी त्रोटक माहिती दिलेली आहे. पाहिजे असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देतो, कुणाला पाहिजे असेल तर 9637 135284. 9637 135284. मी जर दिनकर पाटील,
मी जर फोन नाही उचलला तर याच नंबरला व्हॉट्सअप आहे, तुम्ही तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही टाकू शकता, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरनं उत्तर देईन. कारण सगळ्या धावपळीच्या याच्यामध्ये पळापळीमध्ये सगळ्यांनाच उत्तरं मिळतील असं नाही, पण कधी ना कधी नक्की मी तुम्हाला उत्तरं देत राहीन. आणि ज्यांना कुणाला इच्छा आहे त्यांनी लातूरला चाकूरला माझं युनिट आहे, तुम्ही माझ्या युनिटला येऊन व्हिजिट करू शकता आणि तुम्ही मधमाशी पालनाची माहिती घेऊ शकता. आत्म्यातून किंवा NHM मधून ट्रिप होतात, त्याच्यामध्ये तुम्ही मधमाशी पालनाचं युनिट बघायची तुम्ही रिक्वेस्ट टाका, ते लोक तुम्हाला माझ्यापर्यंत घेऊन येतील आणि तुम्हाला पूर्ण सगळ्या इत्तमभूत व्यवसायाची माहिती मिळेल. 9637 135284. आज या कार्यक्रमामध्ये मला इथं बोलावलं आणि तुमच्यासमोर माझा विषय मांडण्याची मला संधी ॲग्रोव्हिजनने दिली, त्या बाबतीत मी या सगळ्या कोऑर्डिनेटर टीमचं आणि तुम्ही शांतचित्तानं ऐकून घेतल्याबद्दल तुमचंही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हां, पोलन, येस. येतं ना, पोलन्स म्हणजे प्रोटीन्सचा साठा आहे. पोलन्स म्हणजे प्रोटीन्सचा टॅब्लेट्स भेटतात, कुणी घेतल्यात का? जे जिममध्ये वगैरे जातात लोक मसल्स करण्यासाठी, आणि आपल्याकडे ती पोलन टॅब्लेट्स भारतात नाही बनत, तुर्कीवरून येते ती. तर ते पोलन म्हणजे खूप मोठा प्रोटीन्सचा साठा आहे, तो खूप विषय मोठा आहे. अरे सांगितलं ना मी तुम्हाला, बाजारपेठ विचारूच नका हो, कुठेही बाजारपेठ आहे, चलती फिरती बाजारपेठ आहे. धन्यवाद. धन्यवाद. दिनकर पाटील साहेब यांनी अतिशय ते स्वतःच्या अनुभवानुसार अत्यंत चांगली माहिती, कशा प्रकारे मधुमक्षी पालन करायचं, त्यासाठी आहार, त्याचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन कसं करायचं, आणि मुख्य म्हणजे आताच आपण विचारलं की बाजारपेठ कशी, तर त्यांनी त्यांच्या स्वतः तयार करायची. त्यांनी जसं सांगितलं स्वतः ते घेऊन फिरायचे, लोक घेतात, लोकांना चांगली वस्तू पाहिजे, पैसे द्यायला तयार आहेत. तर जास्त वेळ न घेता मी आता आपले जे व्याख्याते आहेत दिनकर पाटील सर यांची आपली भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. दुसरे व्याख्याते आहेत अमित गोडसे, फाउंडर आणि बी स्पेशालिस्ट, बी बास्केट एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड. मी यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. सर्वांना माझा नमस्कार. मी अमित गोडसे, मी पुण्याहून आलो आहे. मी आधी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. एकदा काय झालं, आमच्या बिल्डिंगमध्ये मोठं आग्या माशाचं पोळं लागलं होतं. लोकांनी आग्या माशाचं पोळं पेस्ट कंट्रोलने मारून टाकलं होतं, स्प्रे करून, फवारणी करून. तेव्हा 1 ते 1.5 लाख माशा एका घटकात मेल्या होत्या. तर मला वाटलं आपल्याला मध तर हवं आहे, कारण तेव्हा मध खूप खात होतो, अजूनही खातो, पण मधमाशा नको आहेत. मध हवं आहे पण मधमाशा नको आहेत. ही जी परिस्थिती आहे किती दिवस टिकणार, किती दिवस चालणार? असे सगळे मधमाशा मारत गेले तर मध आपल्याला कुठून मिळणार? मध नाही मिळालं तर भेसळवालं मध तुम्हाला खायला मिळेल. नंतर मी जॉब सोडला आणि पूर्णपणे मधमाशाने काम करायला सुरुवात केली. तर असं लक्षात आलं की बऱ्याचदा मध म्हणजे जो मार्केटमध्ये मिळतो तो शुद्ध नसतो. आणखी या पेस्ट कंट्रोल कंपनीमुळे किंवा जे आपण फवारणी करतो त्यामुळे भरपूर मधमाशा मरत निघालेले आहेत. मधमाशा कमी कमी होत जात आहेत, पण मधाची डिमांड वाढत निघालेली आहे. आणि जो मधला जो गॅप आहे, मध जास्त हवं आहे पण मधमाशा कमी आहेत, तर तो जो भाग आहे तो भेसळ आहे, मधाचा भेसळ आहे. तर मी सध्या आता भारतीय माशांवरती काम करतो. जसं सरांनी सांगितलं की जवळजवळ 5 प्रकारच्या माशा भारतात सापडतात, त्यापैकी 4 प्रकारच्या ज्या माशा आहेत त्या भारतीय माशा आहेत. भारतीय माशांचं कसं आहे, या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. जसं आग्या माशा झाल्या, सातेरी झाल्या, किंवा जे मोहोळ, जे आपण फुलोरी माशी आपण जे म्हणतो, बोरा झाडं, कडुलिंबा झाडावरती लागतात, किंवा एक डंकहीन माशी जी असते, ज्याबद्दल मी जास्तपणे सांगेन. कारण डंकहीन जी माशी आहे त्याबद्दल लोकांना फारच कमी माहिती आहे. आणि ती शेतकऱ्यांची सर्वात जास्त मित्र आहे, मैत्रीण आपण म्हणू शकतो. कारण असं मानलं जातं की या जगामध्ये 75% जे परागीभवन आहे त्या मधमाशा करतात. आणखी या परागीभवनामध्ये मधमाशांमध्ये सर्वात चांगलं परागीभवन कोण करतं? ती डंकहीन माशी करते. का करते तर ते तुम्हाला मी सांगेन तुम्हाला आत्ता. आणि का डंकहीन माशी महत्त्वाची आहे? कारण सरांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे मधमाशांबद्दल, तर तुम्हाला अर्धा तासात मी डंकहीन माशांबद्दल सांगेन, कारण तुम्हाला माहिती कमी आहे. त्याला इंग्लिशमध्ये स्टिंगलेस बीस असं म्हणतात, डंकहीन माशांना.
आणखी तुम्ही बघितलं असणार आहे वॉलच्या आतमध्ये भोका असतात, एकदम छोटी माशी ये जा करत असते. आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये लोकांना फारच कमी माहिती आहे त्याबद्दल. अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत एकदा म्हणाले होते की या जगामध्ये मधमाशा संपल्या तर 4 वर्षामध्ये मनुष्य संपेल. कारण मधमाशा नसतील तर परागीभवन होणार नाही, परागीभवन नाही तर झाडं नाहीत, झाडं नाही तर जनावरं नाहीत, जनावरं नाहीत तर मनुष्य पण नाही. या 5 प्रकारच्या माशा असतात. पहिली आहे आग्या माशी, दुसरी आहे फुलोरी माशी, ही बघितली असणार तुम्ही. तिसरी आहे सातेरी माशी किंवा सातपुडीसुद्धा म्हणतात. चौथी आहे मेलिफेरा, म्हणजे इटालियन माशी, युरोपियन माशी. ही 5वी आहे डंकहीन माशी किंवा ट्रायगोना माशी किंवा स्टिंगलेस बीस माशासुद्धा आपण त्याला म्हणतो. एकदम छोटी असते. जवळजवळ म्हणजे डंकहीन माशाची स्पीशीज आहे 500च्या आसपास स्पीशीज आहे या जगामध्ये. ठीक आहे. आणखी ह्यांना स्टिंग नसतो. स्टिंग एकदम छोटा असा असतो पण जास्त विकसित झालेला नसतो. आपण जे म्हणतो मधमाशी चावली, ॲक्च्युली मधमाशी चावत नाही, ती दंश करते. पण ही जी मधमाशी आहे डंकहीन माशी, ती ॲक्च्युली चावते, दाताने चावते. ज्या माशी दाताने चावते तर आपल्या गुदगुल्या होतात. ही अशा प्रकारे घरं बनवते. आणखी नॉर्मली बघितलं असणार की मधमाशा ज्यात मेणाचं जे घर आहे ते मेणाने बनलेलं असतं. पण या माशीचं जे घर आहे ते प्रोपोलिसने बनलेलं असतं, मेणाने बनलेलंच नसतं. आणखी हे पराग आहेत बघा. पेटी पण तुम्हाला दाखवतो. इतकी छोटी पेटी असते या डंकहीन माशीची. ठीक आहे. ह्याला आपण कुठे पण दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. आणखी या माशा ज्या आहेत मध फारच कमी मिळतो, 100-150 ग्रामच मध मिळतो वर्षभरामध्ये. पण हा जो मध आहे या माशांचा प्रचंड औषधी मध असतो. 1 किलो मध जो आहे जवळजवळ 3 ते 4 हजार रुपये किलोने विकला जातो. आणखी प्रचंड औषधी असतो. आणखी या माशाचं महत्त्व जे आहे ते परागीभवनासाठी खूप चांगलं आहे. मेंटेनन्स फार कमी आहे. आता बऱ्याचदा कसं होतं, तुम्ही मधुमक्षिका पालन बऱ्याच वेळा केलं असणार आहे, मधमाशा पळून जातात, पेटी सोडून पळून जातात, असं बऱ्याचदा होतं. किंवा मध बऱ्याचदा मिळत नाही, माशा मरतात फवारणी झाली असेल तर. पण या डंकहीन माशाचं जे रेंज आहे, फोरेजिंग रेंज आहे, समजा आपण पेटी ठेवली, पेटी ठेवून समजा 500 मीटरमध्ये साप फिरतं, जास्त फिरत नाहीत. आता बऱ्याचदा कसं होतं, फवारणी बऱ्याच ठिकाणी शेतावरती होत राहते. समजा तुम्ही जरी सेंद्रिय शेती करत असाल, तुमच्या आजूबाजूला फवारणी होत असेल तर फवारणीने माशांचं नुकसान होऊ शकतं, तर बऱ्याचदा माशा मरतात. पण डंकहीन माशी ठेवली तर नुकसान कमीत कमी होईल तुमचं माशांचं, परागीभवन चांगलं होईल. मधमाशांचं महत्त्व जे आहे जास्त करून परागीभवनासाठी खूप चांगलं आहे. मध तर दुय्यम दर्जाचं प्रोडक्ट आहे, पण महत्त्वाचं जे आहे परागीभवन आहे. हा मध असतो, पहिला पराग असतो, आणखी या अंडी अळ्या असतात. तुम्ही बघितलं असणार मधमाशा षटकोनी आकाराचं पोळं बनवतात, सेल असतात आणि पोळं जे मोठं असतं. ठीक आहे. पण या माशांचं पोळं जे आहे असं छोटं असतं. आणखी गोल गोल आकाराची अंडी देतात, कप आकाराचे असतात. आणखी मध असा गोळा करतात, पराग पण असा असतो. पेटी तुम्हाला दाखवतो. ही राणी आहे, एकदम छोटी चिलटाच्या आकाराची मधमाशी असते आणि प्रत्येक फुलावरती ती जाते 500 मीटरच्या आसपास आणि प्रचंड औषधी मध गोळा करते. ही राणी असते. या कामकरी माशा असतात, एकदम छोट्या. तुम्ही बघितलंच नाही तुळशीच्या फुलांवर, मंजरीवर बघितलंच नाही, या माशा भरपूर काम करतात. आपण जसं म्हणतो की फळांचा राजा कोण, फळांचा राजा म्हणतात आंबा. आंब्यामध्ये राजा कोण, हापूस आंबा, बरोबर. त्याच पद्धतीमध्ये सर्वात चांगलं परागीभवन कोण करते, ती मधमाशी करते या जगामध्ये. मधमाशांमध्ये सर्वात चांगलं परागीभवन कोण करते, ही स्टिंगलेस बीस किंवा डंकहीन माशी करते. पेटी अशी असते बघा, जशी मी आणलेली आहे, ही छोटी पेटी असते. ही बघा, एक भाग जो आहे इतका भाग ते पराग साठवतात. ठीक आहे. मध्ये अंडी असतात, आणखी एवढा भाग जो आहे मधाचा असतो. हा जो मध आहे मार्केटमध्ये फारच क्वचित अवेलेबल असतो. ठीक आहे. आणि प्रचंड टेस्ट पण वेगळी असते मधाची. तुम्ही हा मध खाल्ला तर तुम्हाला फार बरं वाटेल, बाकीचं मध तुम्ही विसराल, असा हा मध असतो. अशा पद्धतीने ते वाढतात. म्हणजे 5 दिवसाचं अंड असतं, लार्वा 19 दिवसाचा असतो,
नॉर्मली 21 दिवसामध्ये कामकरी माशी बाहेर येते बाकीच्या माशांमध्ये. पण ह्याच्यामध्ये कसं होतं, या माशांमध्ये 45 दिवसामध्ये कामकरी माशी अंड्यापासून बाहेर येते. असे तुम्ही वॉल्सवरती भोक बघितले असणार आहे, की झाडावरती भोकं बघितली असणार आहे. बघितलं आहे? लोकांना माहितीच नसतं की या मधमाशा आहेत, पण ॲक्च्युली मधमाशा असतात. ह्यांचं महत्त्व काय? क्रॉस पॉलिनेशन परपरागीभवनमध्ये ह्यांचं महत्त्व खूप चांगलं आहे. मधमाशा काय करतात, झाडामध्ये बायोडायव्हर्सिटी आणतात. म्हणजे एका फुलाचं नर दुसऱ्या झाडाची मादी असेल तर जेव्हा क्रॉस पॉलिनेशन होतं, परागीभवन होतं, तर झाडामध्ये डायव्हर्सिटी येते. म्हणून महत्त्वाचं आहे. या माशांमुळे लाईव्हलीहूडसुद्धा मिळतं. आणखी तुम्ही याचे प्रोडक्टसुद्धा वेगवेगळे बनवू शकता. प्रोपोलिसचं तुम्ही वेगवेगळी गोष्ट तुम्ही बनवू शकता, टूथपेस्ट तुम्ही बनवू शकता, दात घासण्याचे वेगवेगळे उत्पन्न तुम्ही बनवू शकता. आणि मेन म्हणजे काय, तुम्ही या पेट्यांवर म्हणजे शेतावरती ठेवून परागीभवन करू शकता. या पेट्या तुम्ही भाड्यावरती पण देऊ शकता. म्हणजे तुम्ही एक काम असं पण करू शकता, तुम्ही या पेट्या सांभाळल्या तर जिकडे जिकडे फुलं लागलेली आहेत, कुठली पण फुलं असू द्या, बऱ्याचदा मोठ्या ज्या माशा आहेत छोट्या फुलांवरती जात नाहीत. काकडी झाली, मिरच्या झाल्या, बऱ्याचदा मोठ्या माशाच्या ते जात नाहीत, कारण माशा मोठ्या असतात, फुलं छोटी असतात. पण ही माशी एवढी छोटी असते की कुठल्या पण छोट्या फुलांवर जाऊ शकते, आणखी खूप चांगला परागीभवन करू शकते. तुम्ही वर्षभराचं फ्लोरल चार्ट तुम्ही बनवू शकता की कुठल्या एरियामध्ये काय काय फुलं लागलेली आहेत. तर तुम्ही या माशा ठेवल्या तर परागीभवन चांगलं होईल. तर आणि तुम्हाला उत्पन्नसुद्धा मिळू शकतं. पेट्या ठेवल्या तर तुम्ही शेतकऱ्यांकडून तुम्ही भाडं पण घेऊ शकता या पेट्यांचं. आणि महत्त्वाची जी गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये ग्रीन बीटर भरपूर लागलेलं आहे. ग्रीन बीटर काय करतो, मधमाशांना खाऊन टाकतो. ग्रीन बीटरमुळे काय होतं, पेट्या बऱ्याच संपून जातात. पण या माशांना ग्रीन बीटर खाऊ शकत नाही. वेडा राघू आपण म्हणतो, हिरवा कलरचा असतो, तर तो बऱ्याचदा माशांना खातो. बऱ्याचदा माशांची कॉलनी संपून जाते वेडा राघूमुळे. पण या माशीला वेडा राघू खाऊ शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, या माशा पेटी पण सोडून जात नाही. बऱ्याचदा सातारी माशी जी आहे, काम करता करता ती पेटी सोडून पळून जाते, कारण तिला ती परिस्थिती आवडत नाही, तर माशी पेटी सोडून पळून जाते. तर लोकांना वाटतं की पेटी होत्या 25पैकी फक्त 10 पेटीवर माशा राहिलेल्या आहेत, बाकीच्या माशा कुठे गेल्या, कारण बऱ्याचदा फवारणी जास्त होते, पेटीला ती माशी आवडत नाही. पण ही जी माशी आहे ती पेटी सोडून कधी जात नाही. त्याबरोबरच तुम्ही या माशांचं डिव्हिजनसुद्धा घेऊ शकता. एकाच्या 2-3 पेट्या तुम्ही तयार करू शकता माशांसकट. हे बघा, या माशाने मध गोळा केलेला आहे वरती. आपण मध गोळा करतो आहे. हे बघा, एवढासा मध निघालेला आहे. आणि आपण काय करतो, हे जे मध काढलेलं आहे एका ताटामध्ये घेतो, आणखी उन्हामध्ये ठेवतो. उन्हामध्ये ठेवल्यावर काय होतं, हा जो प्रोपोलिस आहे, प्रोपोलिस फुटतं, वितळतं, प्रोपोलिस फुटतं आणि मध गळून खाली येतो. त्याला पातळीत गोळा करू शकतो. खाली कॉटन कपडा टाकलेला आहे, जेणेकरून फिल्टर होऊन खाली गेल. अशा मध पातळीत गोळा होतो. आणखी आपण भरू शकतो बाटलीमध्ये. मधमाशा का मरत आहेत? एकतर पेस्टिसाईड आहे, इन्सेक्टिसाईड आहे, फवारणीमुळे भरपूर मधमाशा मरत आहेत. जंगलं कमी होत निघालेली आहेत. नॉर्मली मधमाशांचा अधिवास कुठे आहे? जंगलच आहे. पण जंगलं कमी झाल्यामुळे मधमाशा कमी होत निघाली आहेत. कुठे पण मधमाशा सुरक्षित नाही आहे. शहरामध्ये आपण काय करतो, पेस्ट कंट्रोल कंपनीच्या थ्रू आपण मारून टाकतो स्प्रेइंग करून. शेतावरती एवढे फवारणी केली जाते, मधमाशा बऱ्याचदा टिकत नाही. जंगल कमी होत निघाले. जंगलामध्ये आदिवासी जे आहेत मध काढण्याच्या चक्करमध्ये खाली आग लावतात आणि त्याने भरपूर माशा त्यात मरतात. म्हणून आणि माशा जाणार तर कुठे जाणार, कारण सगळीकडे माशांचं संहारक बसलेले आहेत. म्हणून माशा कमी होत निघाल्या आहेत. आणि अवेअरनेस प्रचंड कमी आहे माशांबद्दल. मासे दिसलं की मारून टाकायचं.